आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले नाहीत। आम्ही जाती-जातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही। ओबीसी समाजावर कधीही अन्याय केलेला नाही। नागपुरातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 2 सप्टेंबरला काढलेला जी.आर केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न। बावनकुळेंची भुजबळांवर टीका। ठाणे मुंबईत गद्दारांच्या ठिकऱ्या उडवणार संजय राऊतांची टीका। तर राजीनामा देऊन सत्तेतून एक दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडणार नाही। राऊतांचं शिंदेंना आभार। निवडणुकीत ज्याचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे, एकाची इज्जत गेली दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं। भाजपचे नेते किरीट सोमय्यांची ठाकरे बंधूंवर टीका। तर ठाकरे ब्रँड लोकांच्या भावनेचा विषय। मनसे नेते गजानन काळेंची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीआधी मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अहिल्यानगर आणि मुंबईतील कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल। माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील। विरोधकांना सोबत घेऊन भाजपा माझ्या अंत्यविधीची तयारी करत आहेत। शिवसेना आणि मित्रपक्षाला संपवायचं ही भाजपची पॉलिसी। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपवर निशाणा। आपल्याला महायुतीतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, पण कुणाला जर खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवून देऊ। मंत्री उदय सामंत यांचा मित्रपक्षांना इशारा। तर स्थानिक स्तरावरील भाष्य सिरियस घेण्याची गरज नाही। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत निश्चित। अध्यक्षपदासाठी होणार लढत। दोघेही उमेदवारीवर ठाम राहिल्यामुळे लढत निश्चित। लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। जरांगे हा फक्त मुखवटा। काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतायत। ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील। हाकेंचा पत्रात उल्लेख।